मित्रांनो, काल मंत्रिमंडळाची जी बैठक झाली त्याच्यामध्ये एक मोठा निर्णय घेतलेला आहे की जमिनीच्या सातबाऱ्यावर नाव नसेल एखाद्या शेतकऱ्याचं तरी त्याला मोठा दिलासा देणं अशा प्रकारचा निर्णय त्यांनी घेतलेला आहे। महसूल मंत्री आणि जिल्हाधिकारी यांना आता आदेश देण्यात येणार आहेत। राज्यात टोटल असं बघितलं तर 2,31,000 शेतकऱ्यांची नावे ही सातबाऱ्यावर लागलेली नाहीये, त्यांना शासकीय योजनेचा लाभ सुद्धा मिळत नाहीये। त्यामुळे या शेतकऱ्यांना दिलासा देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतलेला आहे। राज्यातील ज्या शेतकऱ्यांची नावे सातबाऱ्यावर उतार्यावर नाही किंवा इतर अधिकाऱ्यांमध्ये ज्यांची नावेची नोंद सुद्धा झालेली नाही अशा सर्व शेतकऱ्यांना रेकॉर्डवर आणण्यासाठी महत्वपूर्ण निर्णय महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी घेतलेला आहे। या निर्णयाच्या राज्यातील तब्बल 2,31,000 शेतकऱ्यांना ॲग्रीस्टॅग मिळण्याचा मार्ग मोकळा होणार असून त्या कर्जमाफी आणि इतर शासकीय योजनांसाठी लाभ मिळणे त्यांना सुलभ होणार आहे। या संदर्भात सर्व जिल्हाधिकारी 15 दिवसात अहवाल सादर करण्याचा आदेश महसूल मंत्री यांनी सांगितलेला आहे। त्याच्यामध्ये कसं होतं की एखादा सातबारा आहे त्याच्यात वडिलाचे नाव म्हणजे जमीन असते पण मुलाचं नाव त्याच्यात लागलेलं नसते। राज्यात सुमारे 50,000 शेतकरी मयत आहेत, बरोबर आहे, ज्यांच्या नोंदी अजून तरी त्यांच्या सातबाऱ्यावर झालेल्या नाहीयेत आणि 10,000 प्रकरणामध्ये जमीन वडिलाच्या नावे असून मुलाचं नाव तिथे अद्याप सातबाऱ्यावर तिथे लागलेलं नाहीये। शेतकऱ्यांना देण्यात आलेल्या कबुलियतदार मध्ये जागावर सरकारचे नाव लावण्यात आलेले आहे। त्याच्यामध्ये अशा शेतकऱ्यांना पीक कर्ज मिळत नाही आणि घेतलेल्या कर्जाला कर्जमाफी सुद्धा त्यांना मिळत नाही। राज्यातील ही संख्या 2,31,000 इतकी आहे। या सर्व अडचणींची दखल घेत महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी तातडीची पावले उचललेली आहेत। जे शेतकरी आहेत, बरोबर आहे, परंतु त्यांचे नाव सातबाऱ्यावर किंवा इतर अधिकारात नाहीये अशा शेतकऱ्यांना जमिनीची सर्व कागदपत्रे गोळा करून सरकार विभागाकडे पाठवण्यात येणार आहेत। यासाठी एकत्र स्वतंत्र फॉर्मेट तयार करून सर्व जिल्हाधिकारीकडून 15 दिवसात अहवाल मागवण्याचा त्यांनी सांगितलेला आहे। सर्व असे निर्देश त्यांना देण्यात आलेले आहेत। लवकरात लवकर म्हणजे जिल्हाधिकाऱ्यांनी यांची बैठक घेऊन याबाबतचा अंतिम आदेश निर्गमित केला जाणार आहे। जमिनीचा सातबाऱ्यावर नाव नसलेल्या शेतकऱ्यांना आता मोठा दिलासा म्हणजे महसूल मंत्री यांनी म्हणजे त्या शेतकऱ्यांसाठी एक चांगलीच गोष्ट ही केलेली आहे। जर अशा प्रकारे काम झालं, कारण की बरेच सातबारे असे आहेत की ज्यांच्यावर बरूच लोक आहेत की त्यांचं नाव इतर अधिकारामध्ये पण आहे तरी त्यांना त्यांचा लाभ मिळत नाही। किंवा मगाशी मी सांगितलं की शेतकऱ्यांचे वडील मयत असतील पण त्याची वारस नोंद झालेली नाहीये किंवा एखाद्या देवस्थान इनाम जमीन असतील, वतनाच्या जमिनी असतील, ज्या शेतकऱ्यांकडे देवस्थान असतील, कबुलियतदार इनाम किंवा वतन जमिनी आहेत, त्यासाठी अशा सर्व शासकीय सुविधांना त्या उद्देशाने एक विशेष फॉर्म तयार करण्यात येणार आहे। त्यामुळे भविष्यात ज्या शेतकऱ्यांना ॲग्रीस्टॅग काढण्यासाठी मोठी मदत होणार आहे। ॲग्रीस्टॅग म्हणजेच शेतकरी असल्याचा प्रमाणपत्र। सरकार आयुक्तांनी स्पष्ट केले आहे की पात्र शेतकऱ्यांची यादी लावण्यात आली असून त्याचे ॲग्रीस्टॅग निघू शकत नाही। त्यासाठी इतर पर्यायी कागदपत्रे घेऊन मार्ग काढण्यासाठी हा निर्णय त्यांनी घेतलेला आहे। आता इतर कागदपत्र जे काय मागितले जातील त्याच्यानंतर आपल्याला समजेल, कारण की हा फक्त मंत्रिमंडळामध्ये बैठक झालेली आहे त्याच्यावरूनच मी हे तुम्हाला समजवत आहे आणि ही माहिती कुठून मिळाली त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन मध्ये तुम्हाला देणारच आहे। याचा GR वगैरे कोणी मागू नका, कारण की अजून तरी GR त्यांनी अद्यावत म्हणजे आपल्याला निर्गमित म्हणजे दिलेला नाहीये किंवा प्रकाशित केलेला नाहीये। जेव्हा प्रकाशित होईल त्या टायमाला याचा मी व्हिडिओ सुद्धा तिथे देणार आहे। आणि सातबाऱ्यावर नसलेल्या शेतकऱ्यांना म्हणजे पीक कर्ज मिळत नाही आणि घेतलेल्या कर्जाला कर्जमुक्ती सुद्धा तिथे लाभ मिळत नव्हता। त्यामुळे हे जे सांगितलं त्या मंत्रिमंडळामध्ये बैठक घेतली, कृषी मंत्री होते, सगळे बरेच मंत्री होते, त्यांची पण नावं आहेत त्याच्यात। तर त्या प्रकारे त्यांचा हा निर्णय झालेला आहे की आता सातबाऱ्यात ज्यांचे म्हणजे शेती करतात आणि त्यांचा सातबाऱ्यावर नाव नाहीये त्यावर काय काम करता येईल, कारण की तुम्ही बघितलं तर 2,32,000 अशा प्रकारचे हे सातबारे आहेत आणि त्या सातबाऱ्यावर हे आता महाराष्ट्र शासन महसूल विभाग काम करणार आहे आणि शेतकऱ्यांना जास्तीत जास्त मदत देण्याचं हे त्यांचं नियोजन आहे। तर तुम्हाला कसं वाटतं हा जो निर्णय महसूल विभाग घेत आहे, राज्य सरकार घेत आहे, ह्याच्यात तुमचं काय मत आहे हे सुद्धा तुम्ही कॉमेंटमध्ये लिहा। व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, नवीन कोणी चॅनलवर आला असेल तर नक्कीच सबस्क्राईब करून ठेवा। महसूल कायद्यावर आणि जमीन मोजणीवर आपल्या चॅनलवर तुम्हाला वेळोवेळी व्हिडिओ बघायला मिळू शकतात। तर चला मित्रांनो, व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद। पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया। जय हिंद, जय महाराष्ट्र।